गुड मॉर्निंग जेन्झी. तर असं की मी ऑलरेडी आधी पण सांगितलेलं आहे, मला सवय लागली गुड मॉर्निंग जेन्झीज बोलायची. सो हा पण व्लॉग इव्हिनिंगचाच आहे आणि हा व्लॉग आहे स्पेशली माझ्या मम्मी, बिकॉज तिचा आज होता बर्थडे. सो मी, रोहिणी काकी, माझी आजी आणि माझी मम्मी आम्ही सगळे गेलेलो मिस्टेक फ्लेवर्सला, जे वारजे. गेल्याबरोबरच मी पहिला बेवरेज मागवलेला होता, जो होता सँडस्टॉर्म, आणि मी आयुषसाठी मागवलेला होता एक वॉटरमेलन ज्यूस काइंड ऑफ होता. त्याच्यानंतर माझं चालू झालं आता आम्ही कोणत्या पण हॉटेलमध्ये जाऊ दे, नॉनव्हेज खाणं इज व्हेरी कंपल्सरी, कारण मला नॉनव्हेज खायला आवडतंच तसं. सो मी इथे सगळ्यात पहिले काहीतरी घेतलं होतं, मला नाव तर अजिबात आठवत नाही. त्याच्यानंतर आम्ही जेवायला लागलो, बट जेवताना माझा ब्लॉग लास्टली आम्ही मम्मीचा बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे आणि माझी मम्मी आज फायनली तिच्या 40s मध्ये गेलेली आहे. सो डिलेटेड हॅपी विशेस. आता इथं सगळ्यात पहिले आयुषने केक भरवला आणि स्वतःने सगळ्यात पहिले खाऊन गेला. जाऊ दे, तो लहान आहे, त्याला एक्साइटमेंट होती की मावशीचा बर्थडे सेलिब्रेट करायचा मला. त्याच्यानंतर मग त्याचा खाऊन झाल्यानंतर माझ्या आजीने सुद्धा माझ्या मम्मीला केक भरून घेतला, कारण तिचा बर्थडे होता. आम्ही खाऊन झाल्यानंतरच बर्थडे होतो आमचा, कारण आधी खाल्ल्यानंतर खायची मजा जाते. त्यानंतर मग मी मम्मीला केक भरवला, मग रोहिणी काकीने मम्मीला, मम्मीने रोहिणी काकीला, असं सगळ्यांनी करून हळूहळू केक भरून टाकला अँड आम्ही आलो घरी, कारण ऑलरेडी खूप जास्त उशीर झालं होतं. आणि हो, या चॅनलवरती डेली व्लॉग्स असेच अपलोड होतात, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.